शेतकरी मित्रांनो, आपण पीक लावल्यानंतर आपण जे काही वेलवर्गीय पीक लावतो किंवा टोमॅटो मिरची लावल्यानंतर सुरुवातीच्या स्टेजमध्ये आपल्या पिकावर सर्वात मोठा जो काही प्रादुर्भाव टाकणारा कीटक आहे तो म्हणजे पांढरी माशी. तर मित्रांनो, पांढरी माशी आपल्याला व्यवस्थापन कसं करायचं, त्याचबरोबर कोणतं टॉप असे कोणते कीटकनाशक आहे पांढरी माशी ते आपण वापरू शकतो. पांढरी माशीमुळे आपल्या पिकामध्ये कोणते रोग येऊ शकतात, पांढरी माशीमुळे आपण कोणते कॉम्बिनेशन वापरू शकतो व पांढरी माशीचा प्रादुर्भाव आपल्या पिकातून कसा कमी करू शकतो, सविस्तर माहिती या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. मित्रांनो नमस्कार, मी ॲग्रिकॉस पांडुरंग अंकुशराव तावरे स्वागत करतो तुमचं आपल्या कृषी वेद या चॅनलवरती. मित्रांनो, चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल, चॅनलला सबस्क्राईब करून पेजला फॉलो मात्र नक्की करा. मित्रांनो, सध्या आपले जे काही टरबूज, खरबूज, मिरची किंवा भोपळे किंवा मग वांगे आहे त्याची लागवड ह्या ती प्रमाणात झालेली आहे. आणि सर्वात महत्त्वाचं, आपल्या ज्याच्यावर पांढऱ्या माशीचा अटॅक झालेला आहे. मित्रांनो, पांढऱ्या माशीचा अटॅक हा आपण ओळखायचा कसा, जर आपले जे काही कोणतंही पीक असो त्याचं जे काही पान आहे ते पिवळे होऊन वाकडे तिकडे होऊन जर गळत असले तर आपल्याला मित्रांनो सावधगिरी बाळगायची. मित्रांनो, आपल्याला समजून घ्यायचं की आपल्या प्लॉटमध्ये जी काही पांढरी माशी आहे तिचा प्रादुर्भाव हा झालेला आहे. मित्रांनो, ही जी काही पांढरी माशी आहे ती जे काही सुरुवातीची जी व्हेजिटेटिव्ह स्टेज असते कोणत्याही पिकाची त्यात जास्त प्रादुर्भाव करते, म्हणजे शाखीय अवस्था. मित्रांनो, काय करते ही शाखीय अवस्थेत आपल्या पिकांचा रस शोषण करते. त्याच्यामुळे मित्रांनो, आपल्या उत्पादनात जवळपास 75 ते 80% घट होते. तर मित्रांनो, ही घट होऊ नये तर आपण त्याच्यासाठी काय नियंत्रण केलं पाहिजे. त्याचबरोबर हे काय आता सध्या वातावरण झालेलं आहे, दुपारी ऊन पडतं, संध्याकाळी थंडी वाजते, तर डबलच 4-4:30च्या टायमाला आबळ येतं. तर मित्रांनो, ह्या वातावरणात जे काही पांढरी माशी आहे तिंचं जी काही संख्या ही जास्त वाढते. तर मित्रांनो, हे नियंत्रण करण्यासाठी आपल्याला सर्वात महत्त्वाचं पांढऱ्या माशीची जीवन जे काही चक्र आहे ते समजून घेणं खूप महत्त्वाचं आहे. कारण की का मित्रांनो, पांढरी माशीचं जर जीवनचक्र आपल्याला समजलं तर आपल्याला कोणत्या टायमिंगला फवारणी घ्यायची किंवा कोणत्या पांढरी माशीची अशी कोणती स्टेज आहे की त्याला जी फवारणी घेतल्याने ती आपल्या जे काही प्लॉट आहे त्याच्यामधली पूर्णपणे कंट्रोल होईल. तर मित्रांनो, साधारणपणे पांढऱ्या माशी दोन स्टेजमध्ये आपल्या पिकांना जास्त त्रास देते. तर मित्रांनो, त्यातली पहिली स्टेज आहे अंडा अवस्था. या अंड्या अवस्थेमध्ये तिला काही त्रास होत नाही. दुसरी म्हणजे जी काही निंप अवस्था. मित्रांनो, या निंप अवस्था जवळपास 12 ते 13 दिवसाची असते. यामध्ये पांढरी माशी पानाच्या खालून अंडे देते आणि त्याच्यातून जे काही निंब बाहेर येतात. तर मित्रांनो, ते 10 ते 12 दिवस आपल्या पिकावरती राहून मित्रांनो इतका रस शोषण करतात की आपल्या पिकाचं पूर्ण उत्पादनात ही घट होती. तिसरी म्हणजे प्यूपा अवस्था. या स्टेजमध्ये आपल्या पिकाला त्याचा काही धोका नसतो राहत. त्याच्यानंतर जी काय आहे ती अडल्ट म्हणजे प्रौढ अवस्था. मित्रांनो, जेव्हा पांढरी माशी ही प्रौढ होती किंवा अडल्ट होती त्याच्यानंतर आपल्या पिकात सर्वात जास्त रस शोषण्याचं काम ही पांढरी माशी करते. मित्रांनो, काय होतं, पांढरी माशी जितका रस शोषण करते तिथं एक चिकट पदार्थ सोडल्या जातो, तिला सुटीमोड जी काही बुरशी आहे ती सुद्धा वाढल्या जाते. व मित्रांनो, आपल्या पिकामध्ये पांढरी माशी जे काही व्हायरस आहे, व्हायरस एका जागेवरून दुसऱ्या जागेवर ट्रान्समिट करण्याचं काम 100%, 90% ते 100% काम फक्त पांढरी माशीमुळेच होतं. तर मित्रांनो, आपल्याला ही पांढरी माशी कंट्रोल करायची कशी. सर्वप्रथम मित्रांनो, आपल्याला काय करायचं आहे, डायनेफिरॉन म्हणजेच पेगासिस हे 2 ग्राम प्रति लिटर पाण्यासाठी वापरून आपण फवारणी करू शकतो. त्याच्यानंतर जे काही सोलोमन आहे ते 1 ml प्रति लिटर पाण्यासाठी वापरून फवारणी करू शकतो. मित्रांनो, हे झाले सेपरेट औषधं. जर आपल्याला कॉम्बिनेशन वापरायला ठरलं तर आपण कोणते कॉम्बिनेशन ही वापरू शकतो. सर्वप्रथम मित्रांनो, आपल्याला काय करायचं आहे, पेगासिस, त्याच्यासोबत कुमानियल, त्याच्यासोबत उलाला आणि त्याच्यासोबत जे काही 13-40-13 हे कॉम्बिनेशन घेऊन आपल्याला ती फवारणी करायची आहे. मित्रांनो, दुसरं फवारणीसाठी कॉम्बिनेशन आपण कोणतं वापरू शकतो, त्यामध्ये आपल्याला प्राईड हे 1 ग्राम प्रति लिटर, त्याच्यासोबत जे काही क्लोरोपायरिफॉस 1.25 ml प्रति लिटर आणि त्याच्यासोबत रोगर हे 1 ml प्रति लिटरसाठी वापरून आपण फवारणी करू शकतो. मित्रांनो, ही फवारणी केल्यानंतर आपल्या जे काही कोणतंही पीक असो, आपल्या पिकामधली जी काही पांढरी माशी आहे त्याच्याबरोबर इतर जे काही रस शोषणारे किडे आहेत ते 100% कंट्रोल होऊन आपलं पीक हे काही कीड मुक्त होणार आहे. मित्रांनो, व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, हा व्हिडिओ आपल्या इतर शेतकरी बांधवांना नक्की शेअर करा व चॅनलला आतापर्यंत जर सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करून पेजला फॉलो मात्र नक्की करा. धन्यवाद.